जय गुरुदेव. जय ऐकू गुरुदेव. आलं सगळ्यांना? हो. सांगा. गुरुदेव आज असं म्हणतात की एक नायक रहता है, उसका पात्र अलग, और खलनायक भी उसका पात्र अलग। दोनों ही अपना पात्र निभाते हैं, लेकिन दोनों को मार्गदर्शन करने के लिए एक निर्देशक रहता है। इथं एक उदाहरण दिलेलं आहे गुरुदेवांनी की बच्चा माँ को कभी लाठी मारता है, लेकिन माँ को कभी दुख नहीं पहुंचता, अच्छा ही लगता है। वैसा ही ज्ञानी कभी विचलित नहीं होता, खुश रहता है, दुखी नहीं होता। हमारे पास एक कवच है, इसलिए हमें कुछ नहीं होता। पंजाब, एक पंजाबचं उदाहरण देतो गुरुदेवाने दिले की पंजाब ने तो हिंदुस्तान को बचाया, क्योंकि गुरु नानक देव ने बताया था कि संत सिपाही होना चाहिए, और इसीलिए समता बनी रहती है। धीर धीर ही रखना चाहिए और अपना संतुलन रखना चाहिए। ज्ञानी और अधीर असंभव है। आजकल प्रसन्न रहना ही अपराध माना जा रहा है। मुस्कान का भी असली नहीं, संत ही मुस्कान का सच है, और संत के जगह साधक का भी मुस्कान अच्छा है। जिसको वीरता दिखाने की जरूरत नहीं, वह महावीर हो जाता है। जहाँ प्रेम है वहाँ खुशी की लेन देन होती जाती है। इथं उदाहरण दिलंय गुरुदेवांनी की भाई बहन एकमेकांमध्ये एवढं त्यांचं प्रेम असतं की एखादा त्रास झाला तर दुसऱ्याला त्याचं परिणाम जाणवतो। तसं दोस्तामध्ये सुद्धा होऊ शकतं। म्हणून यांच्यामध्ये असणारी जी काही आत्मीयता आहे, ही आत्मीयता असल्यामुळे एकाला त्रास झाला तर त्याचं दुःख दुसऱ्याला पोहोचतं। यालाच सच्चा प्रेम म्हणतात। प्रेम की बिगर आत्मीयता नहीं हो सकती, असं गुरुदेव शेवटी सांगतात। जय गुरुदेव. बोला. हो गुरुदेव. हा, आज जय गुरुदेव गुरुदेव. सांगतात की ज्ञानीच्या दृष्टीने हे सगळं काही एक संवेदना आहे. ज्ञानी कधी मान अपमानामध्ये अडकत नाहीये. जसं की एक निर्देशक जो असतो त्याला खलनायक आणि नायक हे दोघही समान असतात. नायकाची भूमिका जेवढी चांगली झाली तेवढीच खलनायकाची झाली तर तो खुश असतो. जर खलनायकाची भूमिका खुशी असेल तर तिथं निर्देशक खुश होत नाही. त्याप्रमाणेच हे सगळं एक संवेदना आहे असं ज्ञानीला वाटते. आणि त्याचबरोबर गुरुदेव सांगतायत की एक योगी आणि एक बालक हे सारखे आहेत. नेहमी हसत राहतात आणि आपल्या आपल्या याच्यात मस्त राहतात. तर गुरुदेव त्याचबरोबर सांगतायत की अधीर व्यक्ती हा कधी ज्ञानी होऊ शकत नाही. त्याला जर कोणी तुम्ही खूप ज्ञानी आहे म्हटलं तर ते एक केवळ मूर्खपणा आहे. जो स्थिर आहे तोच ज्ञानी आहे. आणि त्या ज्ञानीसाठी हे सर्व काही एक संवेदना आहे. जय गुरु. जय गुरुदेव. बोला. कालचा संदर्भ काय होता? काल असा प्रश्न विचारलेला होता भक्तांनी गुरुदेवांना की पैसा कमाने वाला सुखी हो सकता है क्या पैसा कमाने के बाद? गुरुदेवांनी उत्तर दिलं होतं की जो
बुद्धिमान है वह सुखी होता है। वह प्रामाणिक भी है, और सिर्फ पैसे कमाने से सुख नहीं मिलता, लेकिन इसका अर्थ ऐसा नहीं है कि पैसा भी कमाओ और सुखी भी हो जाओ। इथं आसक्तीचं उदाहरण दिलं होतं गुरुदेवानी, शरीराबरोबर आसक्ती राहते. आणि शेवटी सांगितलं होतं की होश में विश्राम करो, म्हणजेच सजगतापूर्वक विश्राम करा असं. कालचा हाही संदर्भ होता की ज्ञानामुळे जीवनामध्ये ज्ञानाची वृत्ती होते, ज्ञानामुळे मुक्ती मिळते आणि ज्ञानामुळेच आपल्या जीवनातील विकार नष्ट होतात. ज्ञानी व्यक्ती कसा असतो? ह्या जीवनामध्ये जे जे काही घडतंय, ज्ञानी व्यक्तीसाठी ती एक संवेदना आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या जीवनात सुख आलं असेल, दुःख आले असेल, कुठली संकट आली असतील, तर ती काय आहे? एक संवेदना आहे. मग त्यामुळं काय होतंय की ज्ञानी व्यक्ती विचलित होत नाही. अज्ञानी असेल तर अशा घटनांमुळे तो विचलित होतो, पण ज्ञानी व्यक्ती विचलित होत नाही. तो संवेदनशील असतो. आपल्या आश्रम मध्ये एक गोळीबाराची घटना घडली होती. त्या घटनेमध्ये नेमकाच आपला हॅपीनेसचा कोर्स केलेल्या एका साधकाला मांडीला गोळी लागली होती. गोळीबार करण्याचा नेम होता गुरुदेवांवर, पण ते लागली कुणाला? एका साधकाला लागली. आणि आता तोही पण दुःखी नव्हता. आणि जे चौकशीला आले ते पोलीस होते, पण त्यांना सुद्धा असं काही इथे काय असं फार काही घडलेलं आहे असं वातावरण नाही सापडलं, कारण सगळे जण आनंदी होते, प्रसन्न होते, हसत होते. तर हे कसं होतं वातावरण? आपल्या ज्या जनरली घटना घडतात ह्या पृथ्वी तलावर, त्याच्या हे अगदी विपरीत होतं. असं होत नाही. अशी घटना घडली तर सगळे जण एकदम, त्याला काय म्हणतो, असे शॉक मध्ये गेलेले, सगळ्यांचे चेहरे पडलेले, सगळ्यांच्या घाबरल्यासारखं. चेहऱ्यावर काळजी असलेली, असे काळवंडलेले चेहरे, हे बघायला छान वाटतं. पण एवढी मोठी घटना घडून सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. ज्याला मार लागला तो म्हणतोय की माझा जीव वाचला. हे किती आनंदाची बाब आहे. आणि सगळे साधक सुद्धा आनंदी आहेत. हे असं कुठे होतंय? जिथे ज्ञान क्षेत्र आहे तिथं होतंय.
ज्ञान क्षेत्राच्या ठिकाणीच असं घडून येते, इतरत्र ठिकाणी असं होत नाही. आणि हे ज्ञानीचं लक्षण आहे. तो विचलित होत नाही. आहे की नाही? मग त्याच्या जीवनात असे वेगवेगळे प्रसंग जरी आले तरी तो त्याच्यामध्ये वाहून नाही जाणार. आणि हे कशामुळं घडतंय? ज्ञानप्राप्तीमुळं घडत. पुढे गुरुदेव काय म्हणतात? थोडासा संदर्भ सांगा कोणीतरी. पुढे काय म्हणतात गुरुदेव? रावसाहेबजी थोडा संदर्भ सांगा पुढचा. गुरुदेव म्हणतात की ज्ञानी कवी अधीर अधीर असंभव है, ज्ञानी अधीर रहना असंभव है. आजकल प्रसन्नता रहना अपराध माना जा रहा है, क्योंकि चेहरे पे जो मुस्कान है वो असली नहीं. संत की मुस्कान सच है, असली है, और साधक की भी मुस्कान अच्छा है. जिसको वीरता दिखाने की जरूरत नहीं वह महावीर हो जाता है. और इथं गुरुदेवांनी दिलेला आहे बहीण भावामध्ये असणारं प्रेम आणि मित्रामध्ये असणारं प्रेम. एकाला दुःख झालं तर त्याचा त्रास दुसऱ्याला सहन करावा लागतो. जसं मागे आपण ते लैला मजनूचं उदाहरण दिलेलं बघितलेलं होतं. तसं इथं म्हटलंय गुरुदेवांनी की एक दूसरे को दुख पहुंचता है, इसी को सच्चा प्रेम कहता है. प्रेम के बिगर आत्मीयता नहीं हो सकती, असं गुरुदेवांनी या ठिकाणी म्हटलं. सहनशीलतेला काय समजू नये असं. अधीर व्यक्ति कभी ज्ञानी हा, नहीं हो सकता. ज्ञानी समजतो आणि तो अधीर आहे. अधीर आहे म्हणजे कसं? चंचल आहे. चंचल आहे, त्याला धीरच नाही. हा, असं संभव नाही, शक्य नाहीये. मग तो जर स्वतःला ज्ञानी समजत असेल तर ते असत्य आहे. ज्ञानी आहे तो धैर्यवान आहे. धैर्यवान आहे. त्याला वीरता दाखवायची गरज नाहीये. गरज नाही. तो कसा आहे? महावीर आहे. आता हे जे आपल्याला सांगतायत हे आपल्याला स्वतःमध्ये चेक करावं लागेल. जर मी अधीर असेल, चंचलता असेल माझ्यामध्ये, तर मला अजून ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला गुरुदेवांनी काय सांगितलंय? जहां ज्ञान हो वहां ठहरो.
जिथे ज्ञान आहे तिथे थांबा, श्रवण करा. आणि ज्ञानी व्यक्तीजवळ खरं प्रेम असत. जो ज्ञानी आहे तो खऱ्या प्रेमात आहे, तो संवेदनशील आहे. म्हणजेच एका शरीराला जर वेदना झाल्या, त्याची जाणीव त्याला होते. दुसऱ्या शरीराला वेदना झाल्या तर त्याची जाणीव त्याला होते. का? कारण तो सर्व शरीर हे माझेच आहेत, फक्त ते अंतरानं दूर आहेत, पण सगळे शरीर काही आहेत माझेच मागे आहेत. मग दूर असलेल्या शरीराला काही जर समजा त्रास झाला असेल तर तो त्याला पण होतो. आणि ते खरं प्रेम आहे. आणि हे खरं प्रेम कोणामध्ये असतंय? जो ज्ञानी आहे त्यामध्ये. जसं उदाहरण दिलेलं आहे बहीण भावाचं. भावाला काही झालं तर बहिणीला दुःख होते, होतंय की नाही? हो. जसं आईचं आणि मुलाचं प्रेम आहे. मुलगा आईला मारतो, त्याच्यावर राग करतो, तिला त्रास देतो ना. मग आईला वाईट वाटतंय का? नाही वाईट वाटत. नाही. कारण ती काय समजते, तिची समज काय असते की त्याचं आणि माझं शरीर एक आहे. म्हणून जेव्हा राजा जनकाला हे ज्ञान प्राप्त झालं तर त्यांच्यातली संवेदनशीलता जी आहे ती जागृत झाली. मग प्रजेविषयी पण संवेदनशीलता जागृत झाली. आणि मग प्रजेचं जे दुःख आहे ते समजायला लागलं. आणि प्रेम हे कसं असतंय? त्यामध्ये सहनशीलता असते. सहनशील आहे याचा अर्थ तो डरपोक आहे असा आहे का? नाही. तो धैर्यवान आहे पण सहनशील आहे. वेळ आल्यानंतर तो त्याचं धैर्य दाखवणार, पण त्याच्यामध्ये सहनशीलता आहे, अधीरता नाहीये. अजून पुढे काय म्हणतात गुरुदेव? थोडासा संदर्भ सांगा.
जहाँ प्रेम है वहाँ खुशी की लेन देन भी होती है, असं गुरुदेव. हा, बरोबर. त्याच्या पुढे आत्मीयता सांगितली गुरुदेवाने तिथं. एकमेकांमध्ये आत्मीयता असेल तर संवेदनशीलता दिसून येते. आत्मीयता हे प्रेमाचं लक्षण आहे. हो. है ना. प्रेम आहे तिथे आत्मीयता आहेच. छान आहे ना. छान आहे सर. एकदम सूक्ष्म अभ्यास आहे. हा, आजच्या याच्यामध्ये ज्ञानीचं लक्षण, ज्ञानी कसा ओळखायचा, ह्याविषयीचं सुंदर विश्लेषण गुरुदेवांनी केलेलं आहे. खरं प्रेम कसं असतंय हे पण सांगितलं. आपली संवेदनशीलता जी आहे त्याचा स्तर पण सांगितला. आणि आत्मीयता आणि सहनशीलता, धैर्य, वीरता, ह्याविषयी अतिशय सुंदर असं उद्बोधन आपल्याला गुरुदेवांनी करून दिलेलं आहे. आपल्याला क्लिअर समजते की नाही, हे ज्ञानी, वीर, सहनशील, प्रेममय, आत्मीयता असलेला, संवेदनशील आणि सहनशील असलेला. संवेदनशील आणि संवेदनशीलता ही वाहून जाणारी नाहीये. एक फक्त व्हायब्रेशन आहे, ते एक संवेदना आहे, बस. याच्या पलीकडे काही नाही आहे. मग अशा गुणांनी असलेला जो व्यक्ती आहे तर तो काय करेल जीवनामध्ये, त्याच्यासाठी सुख, दुःख, संकट, चांगले दिवस, वाईट दिवस, हे सगळं कसं आहे, समसमान आहे. धैर्यवान आहे, धीर आहे त्याच्यामध्ये, अधीर नाही येतो. अशा ज्ञानी व्यक्तीलाच मोक्ष प्राप्ती होते. छान आहे ना. छान आहे सर. विचारा, कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. समजतंय ना सगळ्यांना. नमस्ते सर. प्रश्न उठत नाहीत याचा अर्थ समजतंय, किंवा मग काहीच समजत नाही म्हणून प्रश्न उठत नाहीत. बरोबर आहे ना. हो सर. मग राहिल्याप्रमाणे काय म्हणून प्रश्न विचारायचा, प्रश्न विचारायला सुद्धा
अष्टावक्र गीतेतलं ज्ञान आपल्याला सूक्ष्म स्तरावर घेऊन जाते आणि सूक्ष्म स्तराची अनुभूती आपल्याला हे ज्ञान श्रवण केल्यानं, त्याचं मनन केल्यानं प्राप्त होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे ज्ञानाचं महत्व आहे. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते म्हटलेलं आहे आधी संस्कृतमध्ये. यस. अजून कोणाला काय विचारायचं प्रश्न? भगवान सर, सुप्रियाताई, महेशजी, आशाताई, ज्ञानेश्वर सर, अजून कोण आहे? विश्वा परियाणी कोण आहे? सतीश वाकडे, वत्सलाताई, अमरनाथजी, किशोर,